पण तुम्ही आत्ता बोलताना म्हणालात 46 वर्ष तुम्ही शेतकरी आंदोलनाशी, शरद जोशींच्या चळवळीशी तुमचा संबंध आहे. काय तुमची प्रेरणा होती? तुम्ही कसे शेतकरी संघटनेकडे कसे ओढला गेलात? याचं कारण एकच आहे की मी 68 एकर शेतकऱ्यांचा पोरगा आणि EBCचा म्हणजे नादारीचा अर्ज भरून शिक्षण घेतलं. शरद जोशी नावाच्या महात्म्यांनी पहिल्यांदाच सांगितलं की बाबा 54 एकरच्या वरचा म्हणजे गावातला टाटा विरला की तुझ्या बापाच्या गरिबीचं कारण शेतमालाला रास्त भाव मिळू नये हे आहे आणि हे रास्त भाव मिळू नये ही सरकारची धोरण आहे. त्यामुळे तुमच्या घरात गरिबी आहे. या गरिबीवर उत्तर एकच आहे की शेतमालाला खर्च भरून निघेले एवढे रास्त भाव मिळाले पाहिजे. हा धंदा फायद्याचा झाला पाहिजे. धंदा फायद्याचा झाला तरच माणूस कर्ज फेडू शकेल. धंदा फायद्याचा झाला तर मनुष्य कुटुंबाला हव्या त्या वस्तू साधनं घेऊ शकेल. एवढंच नव्हे तर माणसाच्या स्वातंत्र्याच्या कक्षा रुंदावत जातील. माणूस मोठा होईल, कुटुंब मोठं होईल, आपोआप गावं मोठी होतील. हे अर्थशास्त्र सरांनी सांगितलं. आम्हाला पटलं की जे आम्ही शिकलो होतो शाळेत, कॉलेजमध्ये की भारतीय शेतकरी कर्जात जन्मतो, कर्जात जगतो आणि कर्जात मरतो, याला हे उत्तर सरांनी दिलं. हे आम्हाला पटलं आणि म्हणून मी 10 नोव्हेंबर 80ला पहिल्यांदा रस्त्यावर आलो. पहिली केस झाली. तेव्हापासून आजपर्यंत आणि लॉटरी लागली. 15 वर्ष आमदार राहिलो. आणखी काय पाहिजे सर? लोकांनी नोट दिले, वोट दिले, प्रेम दिलं आणि नक्षलवादी भागाचा आमदार राहूनही मला सिक्युरिटी घ्यायची गरज पडली नाही. लोकांनी आम्हाला मरू दिलं नाही. एवढं प्रेम कोणाला मिळतं सर? कोणाच्या वाट्याला येतं?